लाडकी बहीण योजना आज दिनांक 7 तारीख आहे. काल रविवार असल्यामुळे खूप जणांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याचं राहून गेलं आहे. मग काल परवा 2 दिवसापासून सुरू झालेल्या या लाडकी बहीण योजनेच्या पैसे वितरण करण्यात आताची मोठी बातमी आलेली आहे की काल रविवार असल्यामुळे सर्व बँकांना सुट्टी आणि त्याद्वारे पैसे थोडे थांबलेले, त्यामुळे आता सोमवार आज आहे. तर आजची ही मोठी बातमी आहे. चला तर मग बातमीला आपण सुरुवात करूया. माझ्या लाडक्या बहिणीनो, आज तुमच्यासाठी एक खूप मोठी बातमी, आनंदाची बातमी आलेली आहे की जून महिन्याचा हप्ता आजपासून तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अर्थ खात्याचे त्यासाठी तब्बल 3600 कोटी 3700 रुपयांचा निधी म्हणजे 3700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात वर्ग केला आहे. आज सकाळीच खुद्द मुख्यमंत्री याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की आज जवळपास 36,600 कोटी रुपये आपल्या लाडक्या बहिणीसाठी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुम्हाला पाठवण्यात आले आहे. आजपासून वितरणाची प्रक्रिया जोरात सुरू होऊन सर्व पात्र महिलांना हे पूर्ण तुमच्या खात्यात 3-4 दिवसात जमा होईल. खरोखरच लाडक्या बहिणींची ही दीर्घ प्रतीक्षा आता संपली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून अनेक महिलांच्या बँक खात्यामुळे जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तब्बल 10 बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुम्हाला आज नक्की पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी 10 बँकांची यादी आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा, आज आहे 7 जुलै 2025, सोमवार आहे आज. तर आज बघू शकता जून महिना संपलेलाच आहे, तर जुलै महिना सुरू झालेला आहे. जून महिना निघून गेल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला चालू झाले आहेत, पण अजूनपर्यंत खूप जणांच्या खात्यात पैसे अजून काही आलेले नाही आहेत. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले असतील त्याने नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आपल्या या जिल्ह्यातून बोलतोय आम्ही, पण आम्हाला अजून पैसे आले नाहीत. आम्हाला आले या जिल्ह्यातून आम्ही बोलतो. पण आज बँक उघडताच ताबडतोब महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. चला आता जाणून घेऊया की कोणत्या 10 बँकांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. मी तुम्हाला या बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र एकूण 36 जिल्हे आहेत, पण आज फक्त 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. 12 जिल्हे हे कोणते आहेत तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर 12 जिल्हे हे आहेत की 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोतच. सर्वात प्रथम या 10 बँकांची यादी पाहूया. प्रथम बँक आहे ती इंडियन बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे बँक आहे ज्या बहिणींची खाती SBI मध्ये आहेत त्यांनी आता काळजी करू नये, त्यांच्या पण बँक खात्यात 24 तासाच्या आत पैसे येणार आहेत. तर अनेकांना मेसेज सुद्धा आला असेल, खात्यामध्ये पैसे जमा झाले, खुशखबर आली असेल. दुसरी बँक महाराष्ट्र बँक, आपली स्वतःची महाराष्ट्र बँक, जी आपल्याला सर्वात मोठा अभिमान वाटतो. तर बँकेच्या अनेक लाडक्या बहिणींची खाते असणार आहेत, त्या खात्यासाठी पैसे जमा होत आहेत. तिसरी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे ट्रस्टेड ऑपरेटिव्ह बँक आहे, म्हणजे जिल्ह्याच्या स्तरातील बँक. तर अहमदनगरमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये, रायगडमध्ये, बुलढाणामध्ये, सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये असणाऱ्या या सर्व बँका अशा जिल्हा मध्यवर्ती. अनेक महिलांना मेसेज आले असतील की दादा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, आम्हाला खूप आनंद होतोय. चौथी बँक आहे HDFC बँक. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे, तर लोकप्रिय बँक आहे. तर पैसा आपण 5वी बँक पाहूया ICICI बँक. नंतर खाजगी अनेक बँक आहेत यामध्ये. त्यानंतर पैसे या ठिकाणी जमा होतात डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये. बँक ऑफ बडोदा आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया 8वी बँक. किस बँक नवीन आहे, कॅनरा बँक आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, SBI. आपण सगळ्या बँका आता चेक केल्या आहेत. प्रथम 10 बँकांमध्ये पैसे जमा होणार राहतात. त्यानंतर उर्वरित ज्या पोस्टाचं पण खातं आहे त्यामध्ये पण आता जमा व्हायला चालू झालेलं आहे. बँकांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
तर आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, पण आज फक्त आणि फक्त 12 जिल्ह्यांमध्येच पैसे जमा होणार आहेत. जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर आज तुमच्या या खात्याचे पैसे जमा होणार नाहीत. तुम्हाला उद्या किंवा परवा थोडी वाट पाहावी लागणार आहे. सरकारने 3 स्वतंत्र याद्या जाहीर केल्या आहेत आणि आज ज्या 12 जिल्ह्यांचे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. यामध्ये अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, मुंबई शहर, उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक, धुळे, पण सातारा 12 जिल्ह्यांसमोर वेश. तर 7 जिल्ह्याचे सोमवार जिल्ह्यामध्ये पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. उद्या म्हणजेच 8 जुलै मंगळवारी आणखी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील. तर त्या यादीतील बुलढाणा, यवतमाळ, जालना, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, ठाणे, पालघर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर या मार्गे सर्व वितरित होणार आहेत. तर परवा म्हणजे 9 जुलै बुधवारी वितरित होणारे म्हणजे पैसे जमा होणारे ज्यांच्या खात्यामध्ये जिल्ह्यांची नावे आहेत: वाशिम, रत्नागिरी, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, कोल्हापूर समावेश आहे. आजपासून पुढील 3 दिवसात जून महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी हे माहिती करून घ्यायचं आहे, म्हणून कोणीही घाबरून जायचं नाही. तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. तर पण जर या 3 दिवसात बँक खात्यात पैसे जमा झाले नाही तर काय करायचं, हा एक मोठा प्रश्न आलेला आहे. कारण असं आहे की गेल्या 1.5-2 महिन्यात सरकारने तब्बल लाखो लाडक्या बहिणी योजनेच्या बाहेर काढलेल्या आहेत. याची 4 मुख्य कारणे सरकारने सांगितले. पहिलं कारण, ज्या महिलांचा आधार कार्डवर नाव आणि बँक खात्यावर एकसारखं नाव नाही त्यांना तपासावं लागणार, स्पेलिंग चुका असणार आहेत, त्यामुळे त्यांना पण अडचण निर्माण झाली. ज्यांना अजून त्यांनी स्पेलिंग मिस्टेक दुरुस्त केली नसणार आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन तुमच्या आत्ताच ते नाव आणि स्पेलिंग मिस्टेक नीट तयार करून घ्या, पुन्हा प्रॉब्लेम नसावा. नंतर आधार कार्ड आणि बँक पासबुक समोर ठेवा, दोन्हीवरील तुमचे नाव विशेष इंग्रजीत नाव तपासा. जर यावर फरक असेल तर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार नाही. याची नोंद घ्या आणि लवकरात लवकर तुमचे नाव दुरुस्त करून घ्या. आधार कार्ड वरील नाव आणि बँक पासबुक वरील नाव अगदी एकसारखं असायला हवं. याचं कारण काय, काही महिलांनी चुकीचे आधार कार्ड वापरून किंवा चुकीची माहिती देऊन योजनेचा गैरफायदा घेतला आहे. अशा महिलांची यादी पडताळणी झाली आणि त्यांची फसवणूक उघड झाली. त्यामुळे हा नियम खूप महत्वाचा आहे. दुसरं कारण म्हणजे, ज्या शेतकरी महिलांच्या नावावर शेतजमीन आहे म्हणजे 7/12 आहे त्या महिलांना आधी 2 योजनेचे पैसे मिळतात. कोणत्या योजना? PM किसान सन्मान निधी योजनांची केंद्र सरकारची आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्य सरकारची आहे. या दोन्ही योजनेचा त्या 6,000 वर्षाला प्लस आणि 6,000 म्हणजे 12,000 रुपये मिळतात. त्यामुळे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये मिळणार आहेत. अनेक शेतकरी महिलांना 500 रुपये मिळतात. सुरुवाती झाले, यापूर्वी 500 मिळत होते, यापूर्वी 600 मिळत होते, आता 500 मिळणार आहेत. पण आपण इथे पाहू शकता, म्हणून जर तुमच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा असतील तर आश्चर्य वाटून घेऊ नका, तक्रार करून बसू नका. तिसरं कारण म्हणजे, महिला संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी पेन्शन योजना मिळत असणार तुम्हाला, त्यांना आता योजनेतून एकही रुपया मिळणार नाही. यापूर्वी 500 रुपये मिळत होते, आता सरकारने जवळपास 100% योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. तब्बल 4.5 लाख या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला यात समावेश असेल तर यापूर्वी मिळालेले पैसे परत करायला वसूल सरकारकडून होऊ शकतो. पण घाबरू नका, योग्य पाऊल उचला. चौथं कारण म्हणजे, सरकारी नोकरी किंवा सरकारी पेन्शन घेणाऱ्या महिलांना, अनेक सरकारी नोकऱ्या करणाऱ्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे अर्ज भरले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे अर्ज मंजुरी झाले होते, कारण चुकीची माहिती भरली होती. अशा महिलांची पडताळणी सुरू झाली पाहिजे आणि त्या सरकारी नोकरीचे असल्यामुळे या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर, जर तुमच्या पतीची किंवा रेशन कार्डवर कोणत्याही व्यक्तीची सरकारी नोकरी असेल किंवा कोणत्याही सरकारी पेन्शन मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आहे.
त्यामुळे तब्बल 3.5 लाख योजनेत बाहेर काढलं. अरे बाप रे बाप. अजून अजून सरकारी नोकऱ्या असतील किंवा सरकारी घरातील नोकरदार असतील किंवा पेन्शन असतील, लवकरात लवकर योजनेचा लाभ सोडून द्या. तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद ऑफिसमध्ये आताच घेतलेले पैसे परत करण्यासाठी चलन भरा, नाही तर तुम्हाला व्याजासहित पैसे परत करावे लागतील. त्याचसोबत दंडही भरावा लागेल. इतकंच नाही तर शासनाची फसवणूक केल्याबद्दल प्रकरणास फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येतो. पण या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत, हे तुम्हाला जर माहित होणार असेल तर आत्ताच तुमच्या बँक खात्यात जाऊन तुमचे बँक खाते तपासून पहा, काळजीपूर्वक पहा. आधी या 10 बँकांमध्ये पैसे जमा होतील आणि त्यानंतर उर्वरित बँकांमध्ये वाटप होईल. पण जर या दोन्ही बँक दिवसातून तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर मी सांगितलेलं कारण तपासा. तुमचा अर्ज वगळला गेला असण्याची शक्यता आहे. आता थोडा आणखी विस्ताराने बोलूया. लाडकी बहीण योजनेसोबतच सरकारने अनेक इतर योजना सुरू केल्या आहेत. त्याचा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचबरोबर घरकुल योजना सुरू आहे, त्याचकडे आणि घरोघरी सोलार पॅनल मोफत योजना आहे. ही सोलार पॅनल 2-3 बल्ब आणि एक पंखा चालण्यासाठी पुरेशी आहे. गोरगरीब कुटुंबासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्हाला ही सोलार पॅनल योजना हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. सोलार पॅनल हवे असतील तर तुमच्यासाठी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी महिलांसाठी भांड्याची सर्व मोठे योजना, जे शिलाई मशीन आणि त्याबरोबर भरपूर साहित्य, 100-60 साहित्य. सूर्यचलन म्हणजे सोलार कुंकर आणि हे 1,500 रुपये भरून सूर्यचूल घेऊन शकता. सूर्यप्रकाश स्वयंपाक शिजवता येतो, कोणताही प्रश्न नाही आणि खर्च शून्य असून योजना सरकारने सुरू केल्याबद्दल तुम्हाला कोणती हवी आहे कमेंट करून सांगा. तुम्हाला मार्गदर्शन करेन, शेवटपर्यंत करेन. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बँकेचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँकेची लिंक करून घ्या. झालेलं नसेल तर मेसेज कमेंटमध्ये येईल, मेसेज कमेंटमध्ये टाका. मी ती प्रोसेस सांगून टाकेन. आणि तुमचं गावात पैसे आले की नाही, तुम्हाला पैसे आले की नाही, आम्ही नक्की आम्हाला कमेंट करा. आम्ही तुम्हाला मदत करू. पैसे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात वितरित झाले आम्ही तुम्हाला सांगत जाऊ. चला तर मग धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला मैत्रिणींनो, तुम्हाला खूप लाडक्या बहिणींनो, तुम्हाला खूप महत्वाची बातमी आता आपण दिलेली आहे. तर लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या लाडक्या बहिणींना, जवळपास नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग धन्यवाद.